सप्रेम जय भीम. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर मी पुन्हा आज आपल्याशी संवाद साधणार आहे. 2 दिवसावर वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती येत आहे आणि दरम्यान 2024च्या या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये भारताच्या संविधानाची चर्चा सगळीकडे उलटसुलट होत आहे. तेव्हा या संदर्भात आपण आपल्याशी काहीतरी बोलावं आणि एक विचारांचं आदान प्रदान करावं म्हणून राहुल खांडेकर या माझ्या मित्राने मला पुन्हा आज बोलायला संधी दिली. त्याबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्र हो, आपल्या देशाची जी एकूण अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्या असं लक्षात येईल की माणूस दुसऱ्या माणसाशी मैत्री भावनेने फार क्वचित आणि फार कमी वागतो. तो केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठीच त्याची मैत्री करतो आणि त्याचा स्वार्थ संपला की तो त्या मैत्रीला सोडून देतो. माणुसकीचं आणि माणसाच्या एकतेचं मुख्य लक्षण जे आहे ते मैत्री भावनाच आहे. ही बाब अजूनही भारताच्या 85% लोकांना किंवा 90% लोकांना माहीतच झाली नाही. आणि ही भावना ज्या कुठल्या धर्मामध्ये आहे त्या धर्माचं आपल्याला स्थान सुद्धा माहीत नाही. आपण आतापर्यंत असा विचार करतो बघा की हिंदू हा धर्म आहे, ख्रिश्चन हा धर्म आहे, बौद्ध हा सुद्धा धर्मच आहे आणि मग धर्माने जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे म्हणजे आपण फार चांगले धार्मिक होतो. आणि धार्मिक असणं ही फार चांगली गोष्ट आहे. या दृष्टीने आपण वैयक्तिकरित्या सोडा पण आपल्या संबंधीच्या अवतीभोवतीच्या समाजात सुद्धा आपण हा धार्मिक उन्माद म्हणा, त्याला कट्टर उन्माद म्हणा, हा पण पेरत राहतो. आणि या धर्माच्या संदर्भात जी सण आणि उत्सव आपण साजरी करतो त्या सण आणि उत्सवामध्ये आपण हा विचार करत नाही की एकूण सगळ्या धर्मांमध्ये भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म काही वेगळा आहे का? वेगळा आहे तर तो कोणत्या कारणाने असेल याचा विचार आपण केला नाही. आणि त्याचा प्रचार जो व्हायला पाहिजे, जो भिक्षू लोकांनी करायला पाहिजे, कारण ते भिक्षू म्हणजे प्रबोधन करणारे शिक्षकच असतात, त्याच्यासाठीच त्यांची निर्मिती झालेली असते. परंतु आज आपल्याला असं लक्षात येतं की हे भिक्षू प्रबोधनाचं शिक्षणाचं काम करत आहे का? बुद्ध धम्माच्या प्रबोधनाचं काम करतायत का? आपण हे पाहिलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येते की आपण आपल्या धर्माची व्याख्या थोडीशी समजून घेतली पाहिजे. धर्म कशाला म्हणतात हे आपण जरा पाहिलंच पाहिजे. मग धर्म, पहिली गोष्ट, धर्माचा संस्थापक लागतो. मग त्याला तुम्ही देव म्हणा, पुढे काय कोणत्या संज्ञा द्यायच्या असतील ते द्यायला पाहिजे. म्हणजे धर्माला धर्मसंस्थापक लागतो. दुसरं असं की त्या धर्माचा धर्मग्रंथ लागतो. तिसरं असं की त्या धर्मग्रंथामध्ये त्या माणसाच्या धार्मिक रीतिरिवाजाचा अनुबंध असला पाहिजे तर धर्म म्हणता येईल. असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की इस्लाम धर्म आहे. इस्लाम धर्माचा संस्थापक मोहम्मद पैगंबर आहे. त्याचा धर्मग्रंथ आहे, त्याला आपण कुराण शरीफ म्हणतो किंवा कुराण म्हणतो. दिव्य कुराण या नावानं त्याची ग्रंथसंपदा सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. ख्रिश्चन धर्म आहे, त्याचा धर्मसंस्थापक येशू ख्रिस्त आहे. त्यांचा धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथाचं नाव आहे पवित्र शास्त्र, बायबल. त्यांची नीती आहे. एवढंच नव्हे, जैनांचा धर्मग्रंथ आहे, भगवान महावीर त्याचा धर्मसंस्थापक आहे आणि जैन चूर्णिका हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचा धर्मग्रंथ आहे, नानक देव या शीख समाजाचे, शीख धर्माचे संस्थापक आहेत आणि गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. भगवान बुद्ध हा धर्मग्रंथ धर्म आहे आणि त्याचा धर्मसंस्थापक भगवान बुद्ध आहे.
आणि त्यांचं पुस्तक आहे, त्याचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक. पण हिंदू धर्माच्या बाबतीत असा जर विचार केला तर हिंदू धर्माला असा कोणताही धर्मसंस्थापक नाही, असं कोणतंही धार्मिक पुस्तक जे म्हणावं की हे अधिकृत पुस्तक आहे, हा अधिकृत हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे, असं आपल्याला दिसत नाही. बरं, त्यांची पद्धती पण एक नाही, तरी आपण त्यांना हिंदू म्हणायचं. मग थोडासा बारकाईने अभ्यास केला आणि भारताच्या संदर्भात असा विचार केला की हिंदू धर्म ही या देशातील वैदिक संस्कृतीने, उच्च वर्गाच्या संस्कृतीने, ब्राह्मणी संस्कृतीने सर्वसामान्य लोकांना स्तरांमध्ये विभागलं, विषमता पेरली. वरच्या स्थानी, मधल्या स्थानी, खालच्या स्थानी या पद्धतीनं विषमता केली. या विषमतेमध्ये, या वर्णव्यवस्थेमध्ये जातीव्यवस्था निर्माण केल्या आणि एका वर्णामध्ये अनेक जातींचा बोभाटा केला. त्याचा परिणाम असा झाला की विषमतेची उतरण झाली आणि हाच धर्म आहे हे आपण केलं. म्हणजे ब्राह्मणांनी सगळ्यांना फक्त प्रबोधित करावं आणि ब्राह्मणांचं सगळ्यांनी ऐकावं. क्षत्रियांनी संरक्षण करावं, वैश्यांनी व्यापार करावा, शूद्रांनी आपले दिवस रात्र काबाळ कष्ट करावे आणि अस्पृश्यांनी केवळ आणि केवळ गुलामी करावी. अशी जी संरचना आहे, या संरचनेला आपण हिंदू म्हणायचं का? हा विचार आपण केला पाहिजे. आणि हा विचार करण्यासाठी सगळ्यात प्रथम ज्यावेळी ही वैदिक विचारसरणी भारतामध्ये वैदिक धर्मापासून, सिंधू संस्कृतीच्या मोडीपासून जेव्हा सुरू झाली, ज्या लोकांनी हे खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध, भगवान बुद्धाचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. बघा, चार्वाकांनी ही परिस्थिती त्याच्या आधी केली असेल, पण अगदी योग्य रीतीने विचारधारा देणारा भगवान बुद्ध हा जगातला पहिला महापुरुष आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी या हिंदू धर्माची, म्हणजे या वैदिक धर्माची, त्याला पूर्वी वैदिक धर्म म्हणायचे, आता सनातन धर्म म्हणतात, पण वैदिक धर्म किंवा सनातन धर्म हा धर्म आहे, जगाच्या पातळीवर धर्म आहे हे दाखवताना धर्माचं जे तत्वज्ञान आहे त्याच्याबद्दल भगवान बुद्धांनी अतिशय चांगल्या रीतीने वर्णन केलेलं आहे. भगवान बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये जे धर्माचं वर्णन आहे त्याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. त्या धम्मग्रंथात काय लिहिलंय? बाबासाहेबांनी हे लिहिलंय की त्यांनी स्वतंत्र परिच्छेद केलेला आहे. धर्म आणि धम्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे जोपर्यंत या देशातील माणसं, भारतातली माणसं लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत या देशाची उन्नती होणं अशक्य आहे, या देशाचा विकास होणं अशक्य आहे, या देशातील बौद्धिक संपदा अधिक उंचावर नेणं हे अशक्य आहे. ही बाब बाबासाहेब आंबेडकरांनी ध्यानात घेतली आणि त्यांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी धर्म आणि धम्म याच्यामधली तफावत, याच्यामधला फरक व्यक्त केला. काय म्हणतात बाबासाहेब? असं म्हणतात की धर्म म्हणजे रिलिजन. रिलिजन या शब्दाचा अर्थ धर्म आहे आणि धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवला पाहिजे. प्रत्येकाला धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. प्रत्येक आपापल्या पद्धतीने धर्म वापरू शकतो, त्याची उपासना करू शकतो, त्याच्या संदर्भातली श्रद्धा ठेवू शकतो, परंतु धर्म ही प्रत्येक मनुष्याची वैयक्तिक बाब आहे. सार्वजनिक जीवनामध्ये त्यास अवसर देता कामा नये. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये धर्म हा आणता कामा नये. वैयक्तिक रीतीने धर्माचं पालन आपण करू शकतो. उदाहरणार्थ ख्रिश्चन लोक आहेत, ते वैयक्तिक रीतीने त्यांच्या धर्माचं पालन करतील. उदाहरणार्थ मुसलमान लोक आहेत, ते इस्लाम धर्माचं वैयक्तिक रीतीने पालन करतील. हिंदू धर्म आहे, आपण ते पण गृहीत धरूया, ते पण वैयक्तिक पालन करतील. ज्याला त्याला त्याच्या धर्म उपासना करण्याचा अधिकार आहे. पण बाबासाहेब असं म्हणतात की केवळ आणि केवळ एक अपवाद असा आहे की भगवान बुद्धाने दिलेली विचारधारा ही धर्म नाहीच, तो धम्म आहे. आणि म्हणून या धम्माचं वर्णन करताना बाबासाहेब असं म्हणतात की मूलतः धम्म हा वैयक्तिक नाही.
धम्म हा सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण. धम्म म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसाने माणसातील व्यवहार उचितपणे करणे, यासाठी जी व्यवस्था निर्माण करणे आहे, ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धाने जी विचारधारा दिलेली आहे तो आहे धम्म. आणि म्हणून त्याचं उत्तर येतं की धम्म म्हणजे जीवन जगण्याचा आदर्श मार्ग. सामाजिक जीवनामध्ये माणसाला जगणं आवश्यकच असतं. वैयक्तिक जीवनामध्ये तो उपासना करू शकेल, काय पूजा अर्चा करू शकेल, पण सामाजिक जीवनात त्याने माणसातील व्यवहार उचित केला पाहिजे. आणि हा कसा करता येईल? हा उचित करण्यासाठी भगवान बुद्धाने कालामांच्या लोकांमध्ये जाऊन कालामसूत्र सांगितलेलं आहे. कालामसूत्रात असं म्हटलंय की बघा, एखादी गोष्ट जी धर्मग्रंथात लिहिलेली आहे म्हणून ती प्रमाण मानायची नाही. एखाद्या गुरुने ते सांगितलेलं आहे म्हणून ते प्रमाण मानायचं नाही. एखादी गोष्ट परंपरेने चालत आलेली आहे म्हणून ती प्रमाण मानायची नाही. एखादा गोष्ट दुसऱ्या कोणी सांगत आहे आणि ती आपण करत आहोत म्हणून ती प्रमाण मानायची नाही. त्यावेळी कालाम लोक भगवान बुद्धाला विचारतात, मग आम्ही सत्य सांगायचं समजायचं कसं? या सत्याला तपासायसाठी कसोटी कशी लावायची? आणि त्यावेळी बुद्ध म्हणतात की कसोटी तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही स्वतःच तयार करा की हे जे मी ऐकत आहे, जे मी वाचत आहे, जे मी पाहत आहे, हे सत्य आहे का? हे माझ्या हिताचं आहे का? याने दुसऱ्याचं अहित होणार आहे का? ह्या विचार करून तुम्ही निर्णय घ्या. याचा अर्थ भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मामध्ये केवळ आणि केवळ विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद याला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि जेव्हा माणूस अविवेकी वागतो, जेव्हा बुद्धिहीनपणे वागतो, त्यावेळी त्या माणसाची अधोगती होते. ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान भगवान बुद्धाने आपल्या एकंदर 84,000 स्कंदांमध्ये सांगितलेलं आहे, त्रिपिटकामध्ये सांगितलेलं आहे. जगातील सगळ्यात उत्कृष्ट जीवन प्रणाली देणारा हा अद्भुत असा फिलॉसॉफर आहे. म्हणून जगाने बुद्धाला मान्य केलेलं आहे. आणि गंमत अशी आहे की आपल्या जवळचा भूतान नावाचा देश आहे, जो अतिशय संयत आणि छोटासा आहे. त्या भूतान देशामध्ये आनंदी लोकांचा देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे. आणि त्या भूतान देशाच्या लोकांना विचारण्यात आलं की तुम्ही एवढे आनंदी कसे आहात? त्यावेळी ते सांगतात की आम्ही बुद्धाची विचारधारा अंगीकारत आहोत. वैयक्तिकरित्या तरी अंगीकारत आहोतच, पण आम्ही सामाजिकरित्या सुद्धा ती अंगीकारत राहतो. आणि नुसतं सामाजिक नाही, तर आमचा जेवढा केवढा छोटासा देश आहे, त्या देशाची विचारधारा देखील बुद्धिस्टच आहे. आणि म्हणून आम्ही जगात सगळ्यात आनंदी असणारे लोक आहोत. ज्या भूतानमध्ये भगवान बुद्धाची विचारसरणी या पद्धतीनं विचार अंगीकारली जाते, तो देश अतिशय आनंदी असतो. आपला देश, ज्या देशात भगवान बुद्धाचा जन्म झाला, भगवान बुद्धाचं कर्मभूमी सुद्धा भगवान भारत देश आहे असं आपण म्हणतो, त्या देशाची अशी अवस्था कशामुळे झाली असेल? हा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्या देशामध्ये धम्मापेक्षा आणि विचारसरणीपेक्षा, विवेकवादापेक्षा धर्माला अधिक सामाजिक करण्यात आलेला आहे, अधिक देश पातळीवर करण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदू धर्म खतरे में है, हिंदू खतरे में है, मुसलमान असे, इस्लाम असा आहे, ख्रिश्चन असे आहेत. एकमेकाच्या धर्मांच्या कुलंगड्या बाहेर काढणं आणि माणसांमध्ये झगडे पेटवून देणं, हे जे काम निवडणुकीच्या निमित्तानं होतंय किंवा लोकांच्या सार्वजनिक जीवनामध्ये होतंय, ते खरं दुःखाचं कारण आहे. भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मात हे दुःखाचं मूळ आपण शोधलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. आणि त्यासाठी भगवान बुद्धाने अतिशय सुंदर, भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मात बाबासाहेबांनी ती सुंदर गोष्ट लिहिलेली आहे. ज्यावेळी सिद्धार्थ गौतम आपलं राज्य सोडून बाहेर जातो, त्याला शिक्षा झालेली असते, त्यावेळी त्या राजाचा जो महामंत्री असतो उदाईन, तो त्याला भेटायला येतो. तो एकांतात येतो आणि सिद्धार्थ गौतमाला विचारतो, त्याला म्हणतो की हे सिद्धार्था,
तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्र भावनेने मी तुझ्याशी बोलण्यासाठी माझी इच्छा आहे. त्यावर सिद्धार्थ म्हणाला की ठीक आहे, तुला जे बोलायचंय ते बोल. आणि असं म्हणून उदयनाने सुरुवात केली. आणि उदयन म्हणतो, हे बघ, जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे आणि संकट समयी सोडून न जाणे ही मित्राची 3 खरी लक्षणे आहेत. ही लक्षणे जो मित्र पाळतो तोच खरा मित्र. आणि या दृष्टीने मी तुला समजावून सांगत आहे. भगवान बुद्ध आणि त्या धम्मात मैत्रीची व्याख्या जगातल्या कुठल्याही धर्मग्रंथात केलेली दिसत नाही, जी भगवान बुद्ध आणि धम्म यात लिहिलेली आहे. या धम्माचा विचार करताना भारतामध्ये हा धम्म सामाजिक व्हावा, सार्वजनिक व्हावा, दैशिक पातळीवर राहावा, ही कन्सेप्ट आपल्याला कुठे दिसते? आपल्या असं लक्षात येईल की ही कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात दिलेली आहे. आपण हा विचारच केला नाही. आपण भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म हा विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान याच्यातील विचार याच्यामध्ये कधी निरलस भावनेने, तटस्थ भावनेने पाहत नाही. आणि मग आमच्या लक्षात येते की हे काय भानगड आहे. भारताचं संविधान या देशामध्ये जे लागू झालं ते अजून पूर्णांशाने का लागू होत नाही? भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म या देशामधलाच धम्म आहे, तरी भगवान बुद्धाच्या धम्म प्रणालीप्रमाणे बुद्ध असलेले लोक सुद्धा का वागत नाहीत? ते रिलिजनलाच, बुद्धाला रिलिजन म्हणून काय वापरतात याचा विचार केला तर संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी उद्देशिका लिहिलेली आहे ती उद्देशिका पूर्णपणे भगवान बुद्धाच्या फिलॉसॉफीवर, भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारलेली आहे. हे आपल्या लक्षात येईल. कशी ती बघा. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये पहिला शब्द वापरला गेलाय, आम्ही भारताचे लोक. आम्ही आहोत म्हणजे आम्ही कोण आहोत? आम्ही रिलेटिव्ह आहोत, आम्ही नातेवाईक आहोत, आम्ही मित्र आहोत. आणि ज्यावेळी एक मित्र असतो त्यावेळी भगवान बुद्धाने सांगितलेल्या मैत्री भावनेचा आपण आदर केला पाहिजे. आपण म्हणतो की आम्ही भारताचे लोक आहोत म्हणजे आम्ही मैत्री भावनेने राहू, पण आमची मैत्री भावना दिसते का? उत्तर आहे नाही दिसत. कारण मैत्री भावनेमध्ये भगवान बुद्धाने जे सांगितलंय की जे अहितकारक असेल ते करण्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक असेल ते करण्यासाठी प्रवृत्त करणे, आणि कितीही संकट आलं तरी त्याला सोडून न देणे, ही जी मैत्री भावनेची लक्षणे आहेत ती लक्षणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात केवळ वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक आहोत ही गोष्ट सांगून केलेली आहे. पण हे केवळ नावापुरतं झालंय. आमच्या देशातल्या एवढ्या जाती जमातीचे लोक, एवढ्या धर्मांचे लोक आम्ही भारताचे लोक आहोत असं म्हणतात, पण ते आम्ही म्हणून मैत्री भावनेने वागतात का? जर ते मैत्री भावनेने वागले असते तर या संविधानामध्ये ज्या ज्या एक कलमापासून 395 पर्यंत कलम आहेत त्याचा पूर्ण पद्धतीने पाठपुरावा करण्यात आला असता ना. पण तसं होत नाही. मैत्री भावना या देशातून हद्दपार होत आहे. एक धर्म दुसऱ्या धर्माशी भांडतो, एक माणूस दुसऱ्या माणसाशी भांडतो, जातीवरून भांडतात. आणि अहंकार एवढ्या पराकोटीला गेलेला आहे की कोणत्याही धर्माचे लोक असू द्या, ते बुद्ध धर्माचे जरी असले तरी अहंकारामुळे त्याच्या माणुसकीचा नाश होतो. हे जे बुद्धाने सांगितलेलं आहे ते आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे. आणि आज जगाच्या 192 देशांमध्ये भारताची पातळी अतिशय खालावलेली आहे हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी उद्देशिकेत लिहिलं होतं की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य पाहिजे. गणराज्य हा शब्द वापरला. भगवान बुद्धाच्या या फिलॉसॉफीमध्ये भारतीय गणराज्याची कन्सेप्ट आधीच 2500 वर्षापूर्वीची होती. तिथे राजे होते, तसेच गणराज्य सुद्धा होते. लोक एकत्र येऊन एकमताने निर्णय घ्यायचे आणि जो निर्णय उचित आहे तो व्यक्त करायचे, त्याच्यावर क्रिया करायची. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या एकूण धर्मग्रंथात
कर्म सिद्धांताला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि कर्म हे सदाचरणाने जर केलं तर त्या माणसाची उन्नती होते, तर त्या देशाची उन्नती होते, तर त्या समाजाची उन्नती होते. ही उन्नती व्हावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हे लिहिलेलं आहे की आपल्याला असं गणराज्य करायचं आहे ज्याच्यामध्ये लोक स्वतःसाठी सदाचरणाचा, निरलस भावनेचा निर्णय घेतील. आणि काय देतील तर त्याच्यामध्ये दिलंय सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्याय मिळेल. न्याय आणि अन्यायाच्या गोष्टी ज्या भगवान बुद्धाच्या फिलॉसॉफीमध्ये आहेत त्या कशा दूर करता येतील याची सगळी मीमांसा भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर अन्याय करू शकतो, परंतु त्या अन्यायाला दूर करायसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्था दिली, प्रशासन व्यवस्था दिली, शासन व्यवस्था दिली. आणि त्यांचं कर्तव्य आहे की या देशातील प्रत्येक माणसाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यातला पहिला शब्द आहे सामाजिक. सामाजिक या शब्दामध्ये रिलिजन हा शब्द येत नाही. सामाजिक या शब्दामध्ये धम्म हा शब्द येतो, धर्म हा शब्द येत नाही. एका झटक्यात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा धर्म सार्वजनिक जीवनातून हद्दपार केला. ही बाब आपल्या आतापर्यंत का लक्षात आली नाही? आजही आपण धर्माला सार्वजनिक जीवनाचं अतिशय महत्त्वाचं स्थान देतो. आपल्याकडे जत्रा भरतात, यात्रा भरतात आणि पार पुराणाच्या कथा सांगतात आणि भागवत कथा होतात. ते सार्वजनिक केले जातं. आणि जेव्हा रिलिजन सार्वजनिक होतो किंवा आपल्या घरातील वास्तुपूजा असू द्या, नामकरण असू द्या, काही असू द्या, हे जे सार्वजनिक होतं त्या सार्वजनिक अवस्थेमध्ये धम्म राहत नाही, धर्म राहतो. आणि धर्म जेव्हा समाज जीवनात येतो तेव्हा त्या समाज जीवनाची अधोगती होते. हा सिद्धांत आपल्याला याच देशामध्ये अनेकदा पाहायला मिळतोय. आणि दुसरं असं केलंय की आपण माणसं आहोत, इथे माणुसकीची शिकवण दिली आहे. म्हणून भगवान बुद्धाने पुनर्जन्म नाकारला, पूर्वजन्म नाकारला, स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या कन्सेप्ट नाकारल्या. एवढंच नव्हे तर ज्योतिष्य, भविष्य ह्या सुद्धा कन्सेप्ट नाकारल्या. मग हे जर सार्वजनिक जीवनात असेल तर आज सुद्धा माझ्या घरी येणारा सकाळचं वर्तमानपत्र मी वाचतो, त्याच्यामध्ये राशी भविष्य असतं. म्हणजे पंचांगावर माझा विश्वास आहे. माझ्या घरात जी कॅलेंडर असतात त्याच्यामध्ये सगळी भविष्यवाणी सांगितलेली असते. म्हणजे मी अजूनही भविष्यावर आणि ज्योतिष्यावर जर विश्वास करत असू आणि केवळ 12 राशी दिलेल्या असतात. आता माझ्या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत जे भारतीय संविधानाला पालन करून ते या देशाचे नागरिक म्हणून राहतात. ते 12 राशींमध्ये कसे काय विलीन होतील? बरं, एका नावाचा माणूस जो लहान असतो आणि तोच म्हातारा सुद्धा असू शकतो, मग त्या दोन माणसाच्या अंतरातलं जे काही रास सांगते त्याच्यातलं जे भविष्य सांगते ते खरं असू शकतं का? पण अजून आमच्या डोक्यातलं गेलं नाही, वर्तमानपत्रवाल्यांनी काढलं नाही, सरकारने काढलं नाही. आणि तेच विषमतेचं, शोषणाचं आणि भीतीचं तंत्र आपल्या देशामध्ये कायम आहे. कारण जोपर्यंत माणसांच्या मनात भीती राहणार नाही तोपर्यंत ते गुलाम होणार नाहीत. म्हणून भीती काढून टाकण्याचा जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट धर्मग्रंथ आहे, त्याचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये भीतीला केव्हाच हद्दपार केलेला आहे. भीती हा अनेक धर्माचा कणा आहे, तो ख्रिश्चनांचा कणा आहे. त्याला पहिलंच लिहिलं आहे की मनुष्य हा पापी आहे आणि म्हणून त्याने आमचं सांगितलेलं पाहिजे. इस्लामने म्हटलंय की मनुष्य दोजख में जाएगा, म्हणजे त्याला सुद्धा पाप आहे. या पूर्वजन्माच्या, पुनर्जन्माच्या गोष्टीमुळे मनुष्य भीतो, घाबरतो आणि माणुसकी वंचित राहतो. हे राहू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलंय की प्रत्येक माणसाला दर्जाची आणि संधीची समानता असली पाहिजे. सगळ्या माणसांना त्याला जे आवडेल ते करण्याचा अधिकार असला पाहिजे, तो त्याला दिला गेला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचं तत्व आहे की सदाचरण असलं पाहिजे. सदाचरण याचा अर्थ मी जे काम करेल त्याच्यामुळे दुसऱ्याला दुःख होणार नाही, दुसऱ्याला त्रास होणार नाही. ही जी धर्माची, कर्माची नीती आहे ती भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मात आहे, जी आपल्या देशाच्या संविधानात आपल्याला दिसते. आणि सगळ्यात अतिशय सुंदर शब्द या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात वापरलेला आहे की एकता आणि एकात्मता प्रवर्तित करणारी
आश्वासन देणारी बंधुता पाहिजे. आपल्या देशामध्ये बंधुभाव हा दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेला आहे. एक धर्माचा दुसऱ्या धर्माशी केवळ तिटकारा आणि विरोध याच्यामध्ये या देशाचं भवितव्य अधांतरीला लागेल. आणि हे जर करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जगात ईश्वर ही संकल्पना आहे, पण सुरुवातीपासून आतापर्यंत ईश्वर कोणाला दिसला नाही, कोणाला पावला नाही. साधा गाडगे महाराज असं म्हणतो, सारे संत महात्मे असं म्हणतात, पण तरी आमच्या देशातला ईश्वर किंवा जगातला ईश्वर हा आपण वैयक्तिक न ठेवता सार्वजनिक करण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा तो देश किंवा तो समाज अधोगतीला जातो. तो जाऊ नये म्हणून आपल्या देशामधले हे जे 2 ग्रंथ आहेत जे अतिशय पवित्र आणि पूजनीय आहेत, या ग्रंथांचं अवलोकन केल्याच गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो धर्मग्रंथ आहे जो आपल्या घरात असलाच पाहिजे आणि तो वाचल्याच गेला पाहिजे, त्या ग्रंथाचं नाव आहे भारताचे संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या इंडियन कॉन्स्टिट्यूशनची उद्देशिका प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. आणि ज्यावेळी मला प्रश्न पडेल त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर मला कसं सोडवता येईल म्हणून या संविधानातलं प्रत्येक कलम वाचलं पाहिजे. नागरिकाला अधिकार कोणते आहेत, नागरिकाचं कर्तव्य कोणतं आहे, प्रशासनाला अधिकार कोणते आहेत, प्रशासकाचं काम काय आहे, त्याची जबाबदारी काय आहे, शासनाचं काम काय आहे, शासनाची जबाबदारी काय आहे, हे सारंच्या सारं या संविधानात दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर याच्या विरुद्ध जो कोणी वागेल त्या शिक्षेचं प्रावधान करण्यासाठी न्यायालयाची व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक माणसाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, राजनैतिक न्याय मिळाला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. आणि हे जेव्हा दिसत नाही तेव्हा हा देश अधोगतीकडे जातो, हेच वारंवार आपल्या लक्षात येतं. आणि याचं एक मग बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेलं आहे की असं वारंवार का होतं, तर माणुसकीच्या संदर्भात विकसनशील असणाऱ्या गोष्टींची मुहूर्तमेढ जेव्हा एखाद्या देशात होते त्यावेळी त्या देशामध्ये परिवर्तन झालं, परिवर्तनाची दिशा गवसली असं आपल्याला वाटतं. आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती असं म्हटलंय. ही क्रांती होते, ती माणसाच्या उत्थानाची क्रांती होते. आणि या क्रांतीतून माणसाचा विकास होत जातो. पण काय होतं, ही बुरसटलेली जी परंपरेने शोषणाची चालत आलेली व्यवस्था असलेली विचार करणारे लोक या क्रांतीला थोपवून धरतात आणि तिथे प्रतिक्रांतीला जन्माला घालतात. आणि प्रतिक्रांतीचं एक वैशिष्ट्य असतं बघा, ज्या माणसाने क्रांती केली असेल त्याला देवत्व बहाल करायचं. देवाच्या अवतार कथांमध्ये त्यांनी भगवान बुद्धाला 9वा अवतार म्हणून घोषित केलं. सारे भिक्षू केवळ पूजा अर्चा बुद्धविहारांमध्ये तेवढ्यातच गुंतलेले आहेत, प्रशिक्षण देत नाहीत, जीवनाचा मार्ग कोणता आहे ते सांगत नाहीत, सदाचरण कसं असावं ते सांगत नाहीत, केवळ मंदिर बुद्धविहारात जाऊन पूजा अर्चा करणे एवढंच ते करतात. आणि जीवनाच्या माणसाच्या अधोगतीकडे सुरुवात होते. ही बाब ज्यावेळी बाबासाहेबांच्या लक्षात आली त्यांनी प्रत्येक कलमामध्ये याचा विचार केला आणि जगातलं उत्कृष्ट संविधान म्हणून जगाने ज्याला डोक्यावर घेतलं ते संविधान आपल्या देशामध्ये पूर्णांशाने लागू करण्यामध्ये शासन यंत्रणा कमी पडते, प्रशासन यंत्रणा कमी पडते, न्यायव्यवस्था कमी पडते. एवढंच नव्हे तर केवळ भविष्य सांगणारी वर्तमानपत्रे, मीडिया ते सुद्धा कमी करतात. आणि याचं बेसिक कारण आहे की सत्याला वारंवार पुरावा द्यावा लागतो, सत्याला साक्ष द्यावी लागते, असत्याला पुरावा द्यावा लागत नाही. असत्य हे वारंवार बोलत राहिलं की ते खरं आहे अशी श्रद्धा आपली बसते आणि आपण पुढचा विचारच करत नाही. आपला विवेकवाद आपण काढून टाकतो आणि आपण गुलाम राहतो. या देशातील या विचार परंपरेला माणसं सदैव गुलाम राहावीत याच दृष्टीने ते प्रयत्न करतात आणि त्यासाठी या क्रांतीला दाबून प्रतिक्रांती निर्माण करतात. दुर्दैव असं आहे की भारतामध्ये ज्यावेळी 2024ची निवडणूक येते आहे आणि याच्या आधी 10 वर्ष ज्या पक्षाचं राज्य आहे त्या राज्याच्या
राज्यकर्त्यांनी प्रशासन यंत्रणेला हाताशी धरलं, न्यायव्यवस्थेला हाताशी धरलं, मीडियाला हाताशी धरलं आणि या देशाची लूट कशी करता येईल, या देशातील सामान्य लोकांचं शोषण कसं करता येईल, या देशातील सामान्य लोकांना भिकारी कसं बनवता येईल, हाच त्यांचा पायंडा निघाला आणि त्यांनी भारताचं संविधानातले कलमच्या कलम असे विस्कटून टाकले. हे ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं आणि मग ते म्हणायला लागले की आता भारताचं संविधान धोक्यात आलेलं आहे, भारताचं संविधान नष्ट होणार आहे, म्हणून आता भारतीय संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष किंवा जे लोक एकत्र येत असतील त्यांनी याचा विरोध केला पाहिजे. या निमित्ताने मला आपणासोबत हे महत्वाचा विचार मांडायचा आहे मित्र, की या संविधानाचं जे मूळ स्रोत आहे भगवान बुद्धाचा विचार, तो भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय पद्धतशीरपणे लिहिलेला आहे. आणि प्रस्तावनेतच जी त्यांनी शेवटच्या दिवशी लिहिलेली आहे, त्यांच्या अंत्यसमयीच्या दिवशी, त्या प्रस्तावनेतच त्यांनी म्हटलं की हा ग्रंथ वाचताना प्रत्येक माणसाने आपल्या डोक्यामध्ये निदान 3 प्रश्न तरी विचारले पाहिजेत आणि या 3 प्रश्नांची उत्तरं शोधायसाठी या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आणि आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे, या देशाचे, भगवान बुद्धाचे अनुयायी सांगतो. अनुयायी व्हायचं असेल तर केवळ लोक सांगतात म्हणून ऐकायचं नाही. भगवान बुद्धाचं कालामसूत्र वाचायचं आणि कालामसूत्रात भगवान बुद्धांनी जे प्रश्न विचारले ते प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचे आणि त्यातून पुढे जायचं. कारण शेवटी जिवंत राहायला एक माणूस पुरेसा नसतो. जिवंत राहायसाठी माणसांचा समूह असायला पाहिजे, ज्याला आपण समाज म्हणतो. या समाजामध्ये आपसी आदान प्रदान जर सदाचरणानं झालं तर त्या समाजाची उन्नती होते आणि तो समाज ज्या भूमीत राहतो, ज्या जागेवर राहतो, त्या प्रदेशाची उन्नती होते आणि तो प्रदेश ज्या देशामध्ये एकत्रित होतो त्या देशाची उन्नती होते. आपल्या देशाची उन्नती करण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग जो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला, जो बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला भगवान बुद्ध पाहायला नव्याने मिळाला, नाहीतर त्याचं रिलिजन आणि त्याचं दैवतीकरण केलंच होतं की या लोकांनी. आता बाबासाहेब आंबेडकरांना देव मानतील ही शंका माझ्या मनात निर्माण होते. म्हणून मी वारंवार तुमच्या समोर येऊन बोलत आहे की बघा, माणसाच्या व्यक्तीपेक्षा त्याचे विचार महत्वाचे असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ते शिकत होते कोलंबिया विद्यापीठात, त्यावेळी तिथल्या फलकावर एक लिहून ठेवलं होतं एक सुभाषित की माणूस मरते आहे पण त्याचे विचार अमर असतात. बाबासाहेबांनी त्याचं खालचं विधान खोडून टाकलं की हो, आणि बाबासाहेबांनी लिहिलं की माणूस मरते आहे आणि त्याच्या खाली लिहिलं त्याचे विचारही मरते आहेत. ते ज्या शिक्षकांनी लिहिलं, ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं, त्या विद्यार्थ्याला राग आला. त्याने प्राचार्यांना, विद्यापीठाच्या कुलगुरूंना विचारलं की हे कोणी लिहिलं, आणि कुलगुरूंनी ज्या कोणी लिहिलं त्याला बोलवण्याची आज्ञा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले. त्यांनी सांगितलं हो हे मी लिहिलेलं आहे. मग हे तू का लिहिलं? त्यावेळी बाबासाहेब उत्तर देतात की माणूस मरते आहे हे जितकं खरं आहे तितकंच त्याचे विचारही मरते असू शकतात जोपर्यंत त्या विचारांचे अनुयायी तयार होत नाहीत. ज्यावेळी अनुयायीच तयार झाले नाहीत तर तो विचार सुद्धा मरतो. आणि त्यावेळी त्या कार्यालयामध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बुद्धांचे विचार, भारतीय संविधानाचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर त्या विचार देणाऱ्या लोकांना देव मानून चालणार नाही. त्यांना डोक्यावर घेऊन नाचवणं अतिशय चुकीचं आहे. ते डोक्यात घ्या, विवेकवादी बना आणि हे जर बरोबर आहे तर याचे अनुयायी बना, याचे पायी बना, तर आणि तरच आपल्या जीवनाला काही अर्थ मिळेल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपले पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.